Most welcome to all dear learners and students. In the series of tenses, we have taken so many videos regarding that. Simple tense, then continuous tense, then perfect tense. Perfect tense म्हणजे ऍक्शन इज कम्प्लिटेड. विद्यार्थी मित्रांनो, एखादी क्रिया जेव्हा पूर्ण झाली तेव्हा परफेक्ट टेन्स हा आपण वापरत असतो. जसं he has gone to school, I have studied, I have completed my homework, he has gone, he has written a letter. Okay, action is completed here. तर या ठिकाणी आपण काही त्याचा फॉर्म्युला घेतलेला आहे परफेक्ट टेन्सचा आणि त्याचं उदाहरण घेतलेलं आहे. जसं प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ओके, त्याचं उदाहरण आहे ही हॅज इटन अ मँगो. इथं ल ला ली आणि आहे असे प्रत्यय लागतात मराठीमध्ये. ओके, ही हॅज इटन अ मँगो म्हणजे त्याने आंबा खाल्लेला आहे. बघा, ल ला ली आहे, खाल्लेला आहे. नंतर आहे पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. त्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस हॅड. ओके, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे या ठिकाणी उदाहरण आपण दुसरं घेतलेलं आहे. सी हॅड रिटर्न अ लेटर. तिने पत्र लिहिलेले होते. इथं ल ला ली आणि होता होते. तिने पत्र लिहिलेले होते. नंतर आहे फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ. आय शॅल हॅव डन माय होमवर्क. मी माझे गृहपाठ केलेला असणार किंवा असेल. इथं पण ल ला ली आणि असणार किंवा असेल. ओके, हाऊ टू आयडेंटिफाय कसं ओळखायचं. परफेक्ट टेन्स मध्ये जनरली जे हॅव हॅज हॅड शॅल हॅव विल हॅव याच्या समोर काय असते V3 फॉर्म. V3 फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल. ओके, हे लक्षात ठेवायचं. कंटिन्युअस मध्ये V4 असते टू बीच्या रूपासमोर. एंड जर वॉज वेअर शॅल बी. ओके, सो याच्यावरून आपण दुसरे उदाहरण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, इट्स व्हेरी सिम्पल ट्रिक टू अंडरस्टँड. जसं मी शाळेत गेलो आहे म्हणजे आय हॅव गॉन टू स्कूल. ओके, तेच उदाहरण मी शाळेत गेलो होतो. आय हॅड